नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मम्मीच कोल्हापुरी किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण करणार आहोत मिरचीचा ठेचा. म्हणलं तरी तोंडाला पाणी सुटतं आहे. तर हा 100% कमी तिखट होण्यासाठी मी काही टिप्स वापरलेल्या आहेत. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपल्याला काळ्या तव्यात मिरच्या भाजायला घ्यायच्या आहेत. माझी क्लिप डिलीट झालेली आहे. तर आपण बघूया. ह्या मिरच्या लालसर झाल्या की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा एक घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे. असे डाग पडूस्तोपर्यंत आपल्याला कांदा आणि मिरच्या भाजायच्या आहेत. मिरच्या शक्यतो पोपटी कलरच्या घ्यायच्या आहेत. ज्या डार्क हिरव्या असतात त्या घ्यायच्या नाही आहेत, ज्याच्यामुळं मिरचीचा ठेचा तिखट होणार नाही. तर लसणाच्या पाकळ्या इथं मी 10 घेतलेल्या आहेत. लसूणसुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे. शक्यतो काळ्या तव्यात भाजलं की ठेचा चवीला चांगला लागतो. असं लालसर मिरच्या होऊस्तोपर्यंत आणि कांदा लालसर होऊस्तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता तो जरा कोमट असतानाच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे. चवीनुसार मीठ घाला. जिरे 1 टीस्पून टाका. शेंगदाण्याचं कूट 2 टेबलस्पून टाका किंवा डायरेक्ट तुम्ही शेंगदाणे जरी वापरले ते चालेल. कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि मिक्सरला पल्स मोडवर आपल्याला वाटायचं आहे. असं खरबरीत वाटायचं आहे, नाही तर तुम्ही बत्त्यातसुद्धा केलं तरी चालेल. झालेला ठेचा आपल्याला एका भांड्यात काढायचा आहे. त्याच्यामध्ये तेल 2 टीस्पून टाकायचं आहे आणि पाव टीस्पून हिंग टाकायचं. ह्याच्यामुळं तेलामुळं आणि हिंगामुळं एकतर तो चवीलाही छान लागतो आणि आपल्याला तो बाधणार पण नाही. ॲसिडिटी किंवा जळजळ पण होणार नाही. प्रवासात हा उत्तम आहे न्यायला. नुसता शिळी भाकरी आणि जरी ठेचा जरी असला तरी आणि काय लागतं, सुख म्हणजे नेमकं काय असतं, हेच असतं. चला तर आपण परत भेटूया नवीन रेसिपींसाठी. तोपर्यंत धन्यवाद. जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन रेसिपींसाठी. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.